हे बघा काय आहे, दिसतंय का? काय आहे रुपेश? हे सांगतो ना, रुपेश सांगेल आपल्याला हे काय. नमस्कार, मी रुपेश कदम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असा जगाला संदेश देणारे जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात की वृक्षांपासूनच आपल्यासाठी जे काही आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी होतात ते सुरू होतात आणि ते सगळे सोयरे आहेत, आपल्या संघाची आहेत. मी सहकारी मनोरंजन मंडळ दामोदर नाट्यगृह परिसरातलं जी नाट्य पंढरी आहे 101 वर्ष जुनी त्याचा सदस्य आहे, कमिटी सदस्य आहे. आज आमच्या संस्थेची अवस्था या दामोदर नाट्यगृहाच्या तोडकामाच्या माध्यमातून आमच्या संस्थेचं वीज पाणी बंद केलेलं आहे. माणसांची तर ही अवस्था ही दशा करूनच टाकलेली आहे. पण आज तुम्ही बघाल तर आपल्या ह्या प्रांगणामध्ये दामोदर संकुलामध्ये नामजोशी संकुलामध्ये असणारी झाडंसुद्धा तोडायच्या म्हणजे घाट घातलेला आहे. कारण त्यांना त्यांच्या बांधकामामध्ये आपल्याला जगामध्ये श्वास देणारे, आपल्याला ऑक्सिजन देणारे, आपला प्राणवायू देणारी झाडंसुद्धा नकोशी झालेली आहेत. ही परिस्थिती तुम्हाला दिसत असेल, नीट पाहू शकता. ह्या झाडाचा तर बराचसा बुंदा तोडलेलाच आहे, तरी त्यातून तरीसुद्धा काही पानं बाहेर आलेली आहेत, त्यातनं काही कळ्या उमललेल्या आहेत. हे आंब्याचं झाड आहे. या परिसरात अशी बरीचशी आंब्याची झाडं होती, पण ही झाडं तोडली गेलेली आहेत. आणि आता जे बांधकाम सुरू आहे त्याच्यासाठी BMCकडे त्यांनी संचालक मंडळाने समाजसेवा संघ सोशल सर्व्हिस लीग यांनी या झाडाच्या तोडण्यासाठी, ही झाडं तोडण्यासाठी परवानग्या मागितलेल्या आहेत. आणि एक माणूस म्हणून मला वाटतं की जी झाडं आपल्याला आयुष्यामध्ये प्राणवायू देतात, ज्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही, आज ते आपल्याकडे 5 पैसेही नाही मागत आहेत. पण उद्या भविष्यात या झाडांनी जर आपल्याकडनं मोबदला मागायला सुरुवात केली तर आपल्याला असलेला आपल्या खिशातले पैसा काय, आपल्या अंगावरची चामडीसुद्धा सोडून दिली ना तरी तो पैसा किंवा ती किंमत चुकवता येणार नाही. म्हणूनच म्हणतो ही वृक्ष वाढली पाहिजेत, ही जगली पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे. त्याच्यासाठी परळ, दामोदर किंवा कुठल्याही ठिकाणी जी झाडतोड होतात, वृक्षतोड होतात, ती थांबवली गेली पाहिजे. आरेसारख्या ठिकाणी वृक्षतोड होऊ नये यासाठी खूप मोठं आंदोलन झालं होतं. तर वृक्षप्रेमींना मी रुपेश कदम सहकारी मनोरंजन मंडळाच्या माध्यमातून, दामोदर संकलाच्या माध्यमातून मनापासून तुम्हा सर्वांना साकडं घालतो की हे वृक्ष वाचली पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही मदत करा. रुपेश, तू बोलतोय हे सगळं म्हणजे वृक्ष वगैरे आपल्याला प्राणवायू देतात, त्यांनी जर मोबदला मागायला सुरुवात केली, अरे पण मोबदला मागण्यासाठी ते वाचायला तर पाहिजेत ना. नाही, जेव्हा ती जर वाचली नाही तर ही सिमेंटची जंगलं तुम्ही उभी करू शकता पैसे टाकून, ती तुम्हाला देणार काय रिटर्न मध्ये? पैसे देतील, बरोबर. पण जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन, निवारा, तो कोणी या वृक्षांशिवाय ते सिमेंटच्या जंगलातून मिळणार नाही. याचं ताजं उदाहरण. आणि दुसरी गोष्ट, फक्त मनुष्य प्राणी तसं नाही, त्याच्यावरती जगणारे अनेक पशु पक्षी कितीतरी त्यांचं तर अन्न सुद्धा त्याच्यावर असतं, आणि त्याची यांना जराही जाणीव नाहीये. म्हणजे तुमचा मुद्दा हाच आहे की वृक्ष वाचली पाहिजे. वृक्ष वाचली, एक जागृत नागरिक म्हणून प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी होऊन जागरूकता आपली दाखवली पाहिजे. नक्कीच. बरोबर ना. आपण सगळ्यांना आवाहन करूया की ही या संकुलामधली नामजोशींनी वाढवलेली या संकुलातली ही झाडं किंवा इथली ही वृक्षवल्ली आणि सगळे सोयरे आपले मित्रमंडळी असं म्हणूया, ज्यांनी आपल्याला प्राणवायू दिला, कोरोना काळात सुद्धा आपल्याला जगवलं. नाहीतर आपल्याकडे ह्या परिसरामध्ये जो प्राणवायू आहे तो कधीच मिळाला ना. इथलीच नव्हे तर अजून कुठेही तोडत असतील झाडं वगैरे तर ती थांबवा, अशातच आत्ताच जागे व्हा. नाहीतर पुढे भविष्यामध्ये ना ऑक्सिजन जो फुकटमध्ये मिळतोय, फ्रीमध्ये देत आहेत, तोही मिळायचा बंद होईल. मनुष्य प्राणीच नसत आहे. बुद्धीचा वापर मनुष्याला म्हणजे मानव प्राण्याला देवाने मेंदू दिलाय, वाचा दिली आहे बोलण्यासाठी. हे सजीव असले तरी त्यांना वाचा आणि मेंदू नाहीये, पण तरी ते आपल्याला एवढा म्हणजे मोलाच्या काही 3 गोष्टी ते आपल्याला देतात, अन्न, वस्त्र, निवारा. आणि आपण आपल्या बुद्धीचा वापर फक्त पैसे की पैसे, आता अशातच जागे. लक्षात मॅम, आपण सुद्धा एक सजग नागरिक आहात, सहकारी मनोरंजन मंडळाच्या सदस्य आहात. दामोदर नाट्यगृहामध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहतात. आज तोडकाम पाहायला ना इकडे तिकडे सगळी आपण पाहतोय आणि आपण जवळपास 1.5 महिना याच्यासाठी लढा देतोय. पण नुसता लढा फक्त इथे नाट्य चळवळ वाचली पाहिजे असं नाही, तर या संकुलात असलेल्या ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या वाचल्या पाहिजेत. बघा परिसरामध्ये बरीचशी झाडं होती, त्याच्यामुळे या परिसराला एक वेगळं वातावरण. हे बघ, हे आंब्याचं झाड, त्याला बघा जवळ येऊन लागतं म्हणजे
बरोबर आहे. पण त्याला किती छोटे छोटे बघा ना, पूर्ण भरलेलं आहे आणि ते असं तुम्ही तोडणार. हो ते कैऱ्या लागलेल्या आहेत भर कैऱ्या, भर मोहर थंडीच्या आलाय, मोसमावर. मोहर पण आलाय. हे बघा ना. अहो या पाराने बऱ्याच कलावंतांना जगवलंय हो. या पाराखाली इथं लोकांनी आणि श्वास घेतला. अजूनही हे बघा, निवारा म्हणून त्याच झाडाचा उपयोग केला. त्यांना माहिती का त्या झाडांना कधीच आपल्याला तोडणार आहे. निस्वार्थ सेवा, निरागस सेवा म्हणतात ना, की निसर्ग आपल्याला खूप काही देतो. तुम्ही बघू जतन करता शकता, आलं पाहिजे. तुम्ही बघू शकता झाडं 3 3.5 राहिलेली आहेत आणि बाजूला परिसरामध्ये हे इमारती नारळाची झाडं आहेत. इमारती आहे का ना, इमारती बऱ्याचशा उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या वृक्षांपेक्षा त्या इमारती मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे माणसाच्या हव्यास हा इतका मोठा झालेला आहे, त्याची भूक ही थांबत नाही, त्याला भस्मासूर लागलेला आहे की काय माहिती. म्हणून समाजसेवा संघ सुद्धा तेच करायला लागलाय, जी समाजाची सेवा करण्याऐवजी समाजामध्ये नको त्या गोष्टी घडवायला लागल्या आहेत. प्लीज नाही, कृपा या- करून सर्वांना या विनंती आहे की ही परिसरात झाडं वाचली शाळा पाहिजे. आहे, इथे कितीतरी मुलं येतात, म्हणजे भरलेलं असतं मुलांनी, माणसांनी. नाट्यगृह आहे, कलाकार इथे म्हणजे गजबजलेले येतात. हे सगळं जंगल सिमेंटचं जर झालं तर यांना ऑक्सिजन कुठून मिळणार? ही आहे ती झाडं पूर्वजांनी काही वेडे होते म्हणून लावली आहेत. आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आपण एक सुजाण आणि जागृत नागरिक म्हणून आता अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तर या वृक्षांना, झाडांना हे मोफतमध्ये आपल्याला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ना, ते सगळं ही झाडंच देत आहेत. बाकी या सिमेंटच्या जंगलामध्ये आपल्याला काही मिळणार नाही आहे. तेव्हा आत्ताच जागे व्हा आणि आपण ही झाडे वाचवूया. प्रत्येकाला, ज्याला कोणाला शक्य होईल, इथलीच नाही, आपल्या परिसरातील कोणतीही झाडं जर कोणी तोडत असेल तर थांबवा. एक जागे ते आम्ही सहकारी मनोरंजन मंडळाचे कमिटी सदस्य म्हणून तुम्हाला आव्हान करतोय किंवा उपदेश नाही म्हणणार मी, पण आव्हान करतोय आणि विनंती करतोय बस.